भ्रष्टाचार उघड केला आणि विकास सोमेश्वर यांच्या जीवाला धोका। अंबरनाथमध्ये राजकारण तापले आणि आरोप झाले थेट जीवावर। शिवसेनातर्फे निवडून आलेले विकासदादा सोमेश्वर यांचा गंभीर आरोप। वाधवा कॉम्प्लेक्स आणि नाना पाटील चौक येथील रस्ते कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालाय। 2 रस्ते पण खर्च 2,50,00,000। हा पैसा गेला कुठे? याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल आणि चौकशीची मागणी। पण इथेच थांबत नाहीत। माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे असा थेट इशारा विकासदादा सोमेश्वर यांनी दिला आहे। अंबरनाथ आणि टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार आणि स्पष्ट शब्दात चेतावणी। जर काही घडले तर काही विशिष्ट लोक जबाबदार असतील। अंबरनाथमध्ये याआधीही आवाज उठवणाऱ्यांवर हल्ल्यांचे आरोप झाले आहेत, म्हणूनच हा मुद्दा अधिक गंभीर ठरत आहे। आता प्रश्न एकच आहे, सत्य बाहेर येणार की पुन्हा दबले जाणार? अंबरनाथमध्ये शिवसेनातर्फे निवडून आल्यानंतर काही जे भ्रष्टाचार आहे ते मी ओपन केलेलं आहे। जसं आपण वाधवा कॉम्प्लेक्स तो पाटील नाना पाटील चौक आणि नाना पाटील चौक ते पाटील असे 2 रस्ते सेम रस्त्याचे 2 वेळा बिल काढले तर त्याचे 2 कोटी आणि 50 लाख असे एक भ्रष्टाचार अंबरनाथमध्ये झालेले आहे। त्याची चौकशी करण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे। तसेच सिंग पॅराडाईज इथं कोचगाव इथं असलेले सिंग पॅराडाईज 70 लाखाची फसवणूक करून अंबरनाथ नगर परिषद माध्यमातून तिथं रोड बनवण्यात आलेला आहे। तसेच तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे काँग्रेसमधून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात एक याचिका मी माननीय जिल्हा अधिकारी यांच्या समक्ष केलेली आहे की हे जे काँग्रेसमधून निवडून आलेले आहेत यांनी जनतेशी धोका केलेला आहे, यांनी लोकशाहीची हत्या केलेली आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई होण्याबाबतची एक मी एक पिटिशन दाखल मी माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेली आहे। तर मला असा संशय आहे की माझ्या विरोधात किंवा माझ्या भावाच्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा माझ्या विरोधात माझ्या परिवार विरोधात कुठेही मला किंवा माझ्या भावाला माझ्या परिवार कुठेही जीवे मारण्याची एक षडयंत्र हे लोक करू शकतात। तर मला असा संशय असल्यामुळे मी आज माननीय श्री वरिष्ठ पोलीस स्टेशन अंबरनाथ पोलीस स्टेशन इथंही दिलेले आहे। तसंच आज रात्रीचे 1:30-2 वाजता आहेत आणि कल्याणचे जे टिटवाळा पोलीस स्टेशन हद आहे तिथंही यांना तक्रार दिलेली आहे। सकाळी मी डीसीपी साहेब, एसीपी साहेब, कल्याण क्राईम, उल्हास क्राईम, कल्याण रिजन आणि ठाण्याचे जे सीपी साहेब आहेत त्यांना मी एक अर्ज देणार आहे की माझ्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात। तसेच माझा किंवा माझ्या भावाच्या विरोधात कुठेही जीवे मारण्याची हे तक्रार हे लोक जीवे मारण्याचा प्रयत्न माझा किंवा माझ्या भावाच्या विरोधात करू शकतात। जर यापुढे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले किंवा माझ्या किंवा माझ्या भावाविरोधात किंवा माझ्या परिवाराविरोधात कुठेही जानलेवा हमला होऊ शकतो, याचा जबाबदार प्रदीप नाना पाटील
जगदीश नाना पाटील, प्रदीप पाटीलचा मुलगा प्रथमेश नाना पाटील, प्रदीप पाटीलचा मुलगा विपुल नाना पाटील, उमेश अनंता पाटील तसेच पंकज पाटील असे 6 लोक जर माझ्यावर किंवा माझ्या भावावर किंवा माझ्या कुठल्याही परिवारावर कुठेही प्राणघाती हमला झाला किंवा माझ्या विरोधात कुठेही खोटे गुन्हे दाखल झाले, माझ्या भावाविरोधात कुठेही गुन्हे दाखल झाले तर हे 6 लोक आरोप असतील. आज अंबरनाथचा इतिहास हा रक्तजरीत आहे, रक्तरंजित आहे. शहीद नरसिंह गायकवाड तुम्ही बघा, उमेश पप्पू गुंजाल तुम्ही बघा, प्रसन्न कुलकर्णी तुम्ही बघा, नितीन वारिंगे तुम्ही बघा. हे लोकांनी जेव्हा जेव्हा अन्याय विरोधात आवाज उठवला आहे तेव्हा तेव्हा अंबरनाथमध्ये मर्डर झालेलं आहे किंवा तेव्हा तेव्हा त्या स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक विरोधात पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल झालेला आहे. तर मी माननीय श्री ठाण्याचे ग्रामीण पोलीस स्टेशन असो किंवा ठाण्याचे सीपी पोलीस स्टेशन असो त्यांना माझी नम्र विनंती आहे की आज किंवा उद्या किंवा परवा जेव्हाही खोटे गुन्हे दाखल झाल्याचा प्रयत्न झालाच तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे की त्याची चौकशी व्हावी किंवा माझ्या परिवार विरोधात कुणावर जेव्हा प्राणघाती हमला झाला तर त्याचा जबाबदार प्रदीप पाटील, उमेश पाटील, प्रथमेश प्रदीप पाटील, विपुल प्रदीप पाटील, पंकज पाटील असे 6 लोक जबाबदार असतील.